मुंबई पालिका महापौर ऋतू तावडेंसमोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला। पाहणी दौऱ्यावेळी सायन परिसरातील ही घटना आहे। ज्या अधिकाऱ्यांनी मॅनहोल उघडं ठेवलं त्या अधिकाऱ्यांची ऋतू तावडेंनी कान उघडणी केली। मॅनहोल उघडा आढळल्यास आता कारवाई करू असा थेट इशारा महापौरांनी दिलाय। फोटो घे काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी, की महापौर बघतायत आणि त्यांच्या समोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे। मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच, पण ज्या कॉन्ट्रॅक्टर बद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या। महापौरांच्या समोर ही घटना घडते, हा महापौरांचा खरा अपमान आहे आणि महापौरांच्या अपमानाबरोबर महापौरांना ते माहितीच नसावं की तो आपला कर्मचारी आहे, हा त्या कर्मचाऱ्याचा अपमान आहे। म्हणजे मान पान अपमान याचं नाट्य आता चालू आहे आणि अशा जेव्हा घडतात गोष्टी तेव्हा मी बघते, मी इन्क्वायरी लावते, त्या क्षणाला स्टॉर्म वॉटर जे पावसाळी नाल्यांचा जो एक्झिक्युटिव्ह आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या क्षणाला त्यांना निलंबित केलं पाहिजे। सांगा, घरात प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, बाहेर निघा। बाहेर आल्यानंतर तुम्हाला मुंबईची परिस्थिती कळेल, घरामध्ये बसून मुंबईची परिस्थिती कळणार नाही। ही जी तुमची पारंपरिक पद्धत आहे उपाटाची, घरात बसून VC घेणं, घरात बसून लोकांना कोविडमध्ये सूचना देणं किंवा घरात बसून आता पावसाची परिस्थिती सांगणं, फक्त राजकारण करण्यासाठी नाही, मुंबईची सेवा करण्यासाठी ना पारदर्शकता पाहिजे आणि काम करायला हवं। मी आधी घरात कधीच नसते, तुम्हालाही माहिती आहे, मी 8:30-9ला घर सोडते, तुम्ही स्वतः त्याला साक्षी आहात। आणि मी माझ्या वॉर्डात होती, आम्ही तुमच्यावर काही रील नाही बनवत आहोत, नक्कीच नाही बनवत, आणि आम्ही रील महापौर नाही आहोत, कारण 58 करोडचा नेलाय ना मलिदा, महापालिकेचा काना केली भिंत, सगळं बोलायला लावू नका। मी तुमच्या नादाला लागणार, तुम्ही माझ्या नादाला लागायचं की नाही ठरवा।